वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मंडळी. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी आज आपण आलेलो आहे गॅरेजला. आपल्या रिक्षाची जी आहे ना, आपल्या खुशीची सर्व्हिसिंग करण्यासाठी फुल सर्व्हिसिंग करायची आहे. बरंच काही प्रॉब्लेम येत आहेत आपल्याला रिक्षा चालवताना आणि बरेच दिवस झालं सर्व्हिसिंग पण केली नाहीये आणि सर्व्हिसिंगचा टाइम ऑलरेडी झालेला आहे. अपॉइंटमेंट घेतली आहे शेठ लोकांची आणि आपण आलेलो आहे आता सर्व्हिसिंग करण्यासाठी. तर आज आहे शुक्रवार आणि बघू शकता आपली खुशी. तर त्या घरातून इथपर्यंत आलोय मी आणि आता इंजन आहे ते थंड होण्यासाठी थोडा वेळ थांबलोय आम्ही. आणि इकडे बघू शकता हे जे मेकॅनिक आहेत ते छोटू दादा ते सध्या भजन ऐकत आहेत आणि आपली रिक्षाचा इंजन जो आहे ते थंड होण्याची आपण म्हणजे आम्ही वाट बघत आहोत. तर रिक्षाचं इंजन जसं थंड होईल तसं आपल्या रिक्षाची सर्व्हिसिंग करायला चालू करायचं आहे. हर्षल भाई दुकान ओपन करत आहेत, बघू शकता अशा प्रकारे. क्या हर्षल भाई आज क्यों आए भाई? शुक्रवार है, छुट्टी नहीं क्या? हाँ तो वो आए हैं, आज शुक्रवार है, आज छुट्टी है गैरेज को, फिर भी अपनी रिक्शा की सर्विसिंग करने के लिए इधर सबसे बहुत सारे लोग आए हैं. और ये अपन सब अभी हम मतलब अभी मैं सिद्धि ऑटो के पार्ट मैकेनिक, ये देख सकते हो आप, इधर हूँ मैं, जो कि अभी नए लोकेशन पे शिफ्ट हुआ है, जो कि पहले मानपाड़ा पे था, वो सर्कल के बाजू में. अभी न्यू गार्डियन स्कूल के इधर डीमार्ट के पीछे न्यू गार्डियन स्कूल के इधर ये शिफ्ट हो गया है अपना गैरेज, देख सकते हो. और यहीं पे मैं अभी सर्विसिंग करने आया हूँ अपने खुशी को लेके. देखते हैं ठंड हुआ की नाही. अभी बहुत गरम आहे यार. मंडळी बघू शकता आणखी एक आपली रिक्षा आलेली आहे सर्व्हिसिंग करण्यासाठी. हे बघू शकता आलेला आहेत काका. काय काका काय करायचंय? काय झालं गाडीला? काकाची रिक्शा सीएनजी वर चालू होत नाहीये. उसके लिए काका आए हैं गैरेज पे छोटू को दिखाने के लिए. थोड़ा लोड ले रही है, कभी कभी गाड़ी सीएनजी पे चालू नहीं हो रही है, इसके लिए काका आए हैं. ठीक है ना, अभी पूछेंगे छोटू को, फिर बाद में बता देंगे आपको क्या सीन है. तो छोटू भाई चेक करेंगे, लेकिन काका रुकना पड़ेगा आपको, क्योंकि अभी मेरे गाड़ी का काम चल रहा है, जो कि बहुत होश और हवा से काम चल रहा है अपने गाड़ी का. हाँ, अपने गाड़ी का जब काम होगा तभी आपकी गाड़ी का काम होने दूंगा, मैं करने दूंगा, पहले बता रहा हूँ. ऐसा सीन है. तो आप देख सकते हो अभी अपने गाड़ी का काम कैसे जोरों से चल रहा है. अभी अगोदर आपल्याला लाइनर चेक करायचे, त्यासाठी छोटू दादा खोलत आहे टायर कुछ अशा प्रकारे. ठीक आहे, वेळ काढून आलात तुम्ही, तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मंडळी आता बघू शकता या साईडचे आपले लायनर क्लीन केले आहेत. लायनर तर ठीक आहेत, फक्त त्यांना क्लीन केलंय. आणि आता या बूच मध्ये बघू शकता ग्रीस वगैरे भरायचंय. तर मंडळी असं काम करत करत असताना आता आपल्याकडे आलेला आहे चहा प्यायला, बघू शकता. अशी महफिल झालेली आहे आमच्या सर्वांची, ते बघू शकता. आणि सर अशा अचानक आमच्यासाठी चहा घेऊन आले. हॅपी चायवाले. हा सर, हा एफजेड चायवाले आलेले आहेत आमच्यासाठी चहा घेऊन. काय बोलायचं? त्यांनी ज्युपिटर गाडी घेतलेली आहे मॅडम साठी. अच्छा, हा त्यांनी गाडी पण घेतली आहे ज्युपिटर, हे बघू शकता. अगोदर ही गाडी, हा खरं खरं ते अगोदर ही गाडी नव्हती यांच्याकडे, बाईक होती. आता ही दुसरी गाडी. असं आहे का सीन? ज्युपिटर घेतलेला आहे, एक नंबर. चला घेऊया चहा आता. तर मंडळी आता चालू आहे काकाच्या रिक्षाचं काम, बघू शकता. स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे थोडासा, हे बघू शकता मंडळी. ऑइल फिल्टर पण चेंज करायला चालू आहे. हा काढलाय जुनावाला, आता नवीन टाकायचं ऑइल फिल्टर. आणि ऑइल बघू शकता, हे BS6 बजाज RE, बजाज कंपनीचा हिंदुस्तान पेट्रोलियम HP चा ऑइल, तो टाकायचा आपल्या रिक्षामध्ये. आता टाकायला चालू आहे ऑइल. झोप नाही झाली वाटतं. इंजन ऑइल टाकून झालेलं आहे मंडळी अशा प्रकारे, बघू शकता. आणि आता गिअर ऑइल टाकायला चालू आहे, बघू शकता. अशा प्रकारे इथे गिअर ऑइल टाकायला चालू आहे आणि इंजन ऑइल टाकून झालेलं आहे. तर बघू शकता MH05 ऑटो व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी केली आहे रिक्षा स्टार्ट, झालं आहे सर्व्हिसिंगचं काम, बरंच काही चेंज केलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या रिक्षाची जी आहे सर्व्हिसिंग झालेली आहे. आणि आपल्याला जो खर्च आहे आज सर्व्हिसिंगला आपल्या रिक्षाला 1100 रुपये आला आहे. आणि 1100 रुपयामध्ये आपल्या आज रिक्षाची पूर्ण फुल सर्व्हिसिंग झाली.
तर आता लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.